स्वामी चक्र यांच्या पवित्र अमृतवाणीतून स्वामींनी सांगितलेलं अनमोल असं शास्त्र आणि त्या माध्यमातून आमच्या पूर्वजांनी त्यावर केलेलं व्याख्यान आणि त्या व्याख्यानाच्या माध्यमातून वासनिक वर्गाला, नामधारकाला धर्म जोपासण्याचं ज्ञान कसं असतं हे या ग्रस्त धर्मियाचा आचरण याचं 6वं प्रकरण आज आहे। आणि या 6व्या प्रकरणाच्या माध्यमातून आपण आज सर्वसामान्य आचरण कसं करायचं अस्थिपरी ऐकली, पण अस्थिपरीला सुद्धा आचरण्यापुरतं तरी ज्ञान पाहिजे वासनिकाला। जी ग्रस्ताची नामधारकाची अस्थिपरी होती त्या माध्यमातून आपल्याला ज्ञान कसं पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं सर्वसामान्य जनरल माहिती। पहिलं सांगितलं प्रत्येक नामधारकाची एक आचारवंत उपदेशी म्हणजे कट्टर उपदेशी म्हणून ओळख असावी। नामधारक असो, वेदवंत असो, बोधवंत असो, परंतु तो उपदेशी आहे। उपदेशाच्या माध्यमातून थोडासा तरी धर्माचं आचरण करतो आहे आणि महत्वाचं कट्टर उपदेशी आहे। कट्टरचा अर्थ तुम्हाला कळालाच, परत परत सांगण्याची गरज नाही। आणि या संपूर्ण आचार धर्मामध्ये ग्रस्त लोकांच्या कट्टरता निव्वळ सांगितलेली आहे। निव्वळ कट्टरता असणं महत्वाचं आहे आणि कट्टर उपदेशी म्हणून आपली ओळख असायला पाहिजे। हा सर्वसाधारण पहिला नियम। दुसरा नियम, मानव पंथाचा प्रत्येक अनुयायी जो आहे त्याला आपल्याला प्रत्येकाला मानव पंथाचा अभिमान असावा की मी मानव पंथाचा आहे, छाती ठोकपणाने लोकांमध्ये सांगायला पाहिजे। तिसरा नियम सांगतात नामधारक आहे त्याला पंथाचे प्राथमिक ज्ञान असावं। नामधारक आहे, उपदेश घेतलेला आहे, कानात फुका मारलेले आहे, पण पंथाचं प्राथमिक ज्ञान, देवपूजा कशी करावी, हात सवळे करायचे। एकाने प्रश्न विचारला, मला वाटतं 4-5 दिवसापूर्वी, आपण हात धुतो, सवळे करतो, परत कशाला लागतात? मग बाटली घेतो, एवढीशी बाटली असते, त्याच्यावर पाणी टाकतो, परत हात सवळे करतो। परंतु कदाचित आपले हात जर घाण असले, स्वच्छ असले तर ठीक आहे, पण कदाचित घाण असले तर हात परत चांगले धुवावंच लागते। असं ज्ञान नामधारकाला प्राथमिक ज्ञान असावं की हात स्वच्छ धुवूनच, इतके स्वच्छ धुवून पाहिजे, पण इतके ओले ओले हात सुद्धा त्या विशेषाजवळ न्यायला नको। त्याच्याकरता प्रमांजन आहे, नाहीतर हे आपलं हात वाळवायचं आपल्याकडे मशीन आहे, त्याच्यावर पूर्ण वाळू द्या आणि मग नमस्कार करा। म्हणून असं साधारण ज्ञान विशेष बसूनच करायचा, कपाळाला लावून करायचा, विशेष झाल्यानंतर 5 दंडवत घालायचे, हे प्राथमिक ज्ञान त्याला असावं। चौथा नियम सांगतात आपण करीत असलेल्या आचाराचे समर्थन करता आले पाहिजे। आपण काय करतो आहे, कोणी विचारलं का हो तुम्ही हे तुमच्या मंदिरात
ते दगडच म्हणतात. हे कपाळाला लावतात. का लावतात? आम्ही सांगतो आमच्या पूर्वजापासून आलो. पिछेची आई आगे ढकाई. म्हणून ते म्हणतात तेवढं तरी आचाराचं समर्थन करता आलं पाहिजे. कोणी विचारलं तर नाही हो आमचे मानभावाचे देव आहे असं म्हणून चालणार नाही. त्याला त्याचं उत्तर भेटणार नाही. तो आचाराचं समर्थन करता आलं पाहिजे की आमच्या स्वामी चक्रांचा 800 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण झालं. ज्या ज्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं, ज्या ठिकाणी बसले उठले, जेवण केलं, निद्रा केली, अनेक प्रकारच्या लीळा केल्या, क्रीडा केल्या, अशा स्थानीचा जो पाषाण आहे तो या ठिकाणी आणलेला आहे. त्याच्यामध्ये परमेश्वराच्या शक्तीचं सामर्थ्य आहे आणि आमच्या परमेश्वरांनी सांगितलेलं आहे की आमच्या संबंधाला गेलेलं जे विशेष पाषाण आहे ते तुम्ही दररोज नमस्कार करायला पाहिजे. हा आचार आपल्याला पुढच्याला सांगता आला पाहिजे तरच आपला फायदा आहे. नाही तर काय विषय काय नाही. ते करायची पद्धत आहे म्हणून आम्ही काय करतो असं नाही. आचाराचं समर्थन आपल्याला करता आलं पाहिजे. प्रत्येक विधी जर कोणी विचारला तर त्या विधीचं समर्थन करा. साधारण नामधारकाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो उच्च कोटीचे उपदेश असतील त्यांचं नाम पाठ आहे का नाही हेही मला शंका आहे. ते सांगणार नाही आम्हाला की आम्हाला येतं का नाही येतं, त्यांचं त्यांनाच माहीत. पण एवढं तरी समर्थन आपल्याला करता आलं पाहिजे. पुढच्याला उत्तर देता आलं पाहिजे. आपण उपदेश घेतलेला नाही, ज्या गुरुनी उपदेश घेतला त्यांनी नाही सांगितलं, परंतु दुसरा आहे त्याच्याकडून विचारा आणि तेवढं समर्थन करण्याचं सामर्थ्य आपल्यामध्ये असू द्या. म्हणजे आपण मानवा पंथाचे आहे असं पुढीलाला कळेल. 5वा, पंथातील सर्व विधी निषेधाचं ज्ञान असावं. पंथामध्ये जे विधी आहेत, निषेध आहे, दंडोत कसे घालायचे, कोणाकडे पाय करून नाही घालायचे, उत्तर दिशेला का नाही घालायचे, किंवा आपण दंडोत घालतोय तर पाठीमागे कोणी आहे का, विधी करतोय त्याच्यामध्ये निषेध घडतोय. असं विधी निषेधाचं प्रत्येक ज्ञान आपल्या मानवा पंथाच्या नामधारकाला असायला पाहिजे. ज्ञान प्राप्तीसाठी, अशा साधारण ज्ञान प्राप्तीसाठी संतांचा सहवास याची गरज आहे. कीर्तन ऐकलं तुम्ही 2-4 दिवसापूर्वी, त्यांनी सांगितले हे फक्त संतांचा सहवासामध्ये भेटतं. संस्काराचं दुकान कोणत्याही मार्केटला नाही. कितीही मोठ्या मार्केटला जा, मुंबई जा, पुणे जा, जळगाव जा आणि कुठं जा, नागपूर जा, पण तुम्हाला संस्काराचं दुकान भेटणार नाही. संस्काराचं दुकान संतांच्या सहवासाशिवाय भेटणार नाही. त्यासोबत धार्मिक पुस्तकाचं वाचन केल्याशिवाय काही कळणार नाही. एवढं तरी करा. देवपूजा पुस्तक आहे ते वाचायचा प्रयत्न करा. आपण उपदेश घेतलेला आहे. नाही आम्ही पिढीजात उपदेश आहे, आम्ही खूप लहानपणी उपदेश घेतला, पण काय येतं, आयुष्य गेलं ना पुरं. काय केलं, काय शिकला, सांगितलं त्यांनी की नाम कसे पाठ आहे. काय पाठ आहे, दुपारी श्रीकृष्ण चक्रवर्ती चक्कीवर गेले, अशी कंडिशन आपल्याही आहे, अशी कंडिशन आहे. एवढं तरी प्रत्येकाने असं तरी वाटतं की जेवढे उपदेशी गावात आहे त्यांनी मला नाम म्हणून दाखवावी. मला वाटतं की कमी तो कट्टर मानवापंथी असावा, त्याला नाम येत असावं, पण आतापर्यंत कोणी काही म्हणून दाखवले नाही. काय हरकत नाही, कदाचित विचारलं तर ते म्हणतील तुमच्या बापाचं काय जातं, असंही म्हणू शकतात. पण आमचं सांगायचं काम आहे. म्हणून ते म्हणतात ज्ञान प्राप्तीसाठी साध्या साध्या संतांचा सहवास, धार्मिक पुस्तकाचं वाचन पाहिजे, त्रिकाल विधीपूर्वक देवपूजा करायला पाहिजे. असा हा म्हणतो मी. तुम्ही त्रिकाल तर करूच शकत नाही, पण 2 काळ तरी करा, सकाळ आणि संध्याकाळ. 3 काळ तर तुम्ही करूच शकत नाही. काय बाबा आम्हाला दुपारी कुठे जावं लागतं,
शेतात जावं लागतं, मग घरातले देव तिथे न्यायचे का, तिथं मांडायचे का, तिथं म्हणायचं का दुपारचा पूजा अवसर? तसं नाही, 2 टाइम तर म्हणा, त्रिकाल विधीपूर्वक देवपूजा करायची. प्रातःकाळी पहाटच्या वेळी नित्य नियमानं नामस्मरण करावं. प्रत्येक गुरु सांगतो, उपदेश देतो, गाठी देतो, नामपाठ कर, एक एक गाठी तरी नामस्मरण कर, 5 गाठ्या कर, 1 गाठी कर, कमीत कमी अर्धा तास कर, अशा प्रकारचं प्रत्येक जण सांगतात. आणि ते करणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे आपल्या हितासाठी. ज्यांनी सांगितलं त्याचं हित काही नाही, आपण करू तर आपल्या हितासाठी प्रातःकाळी सकाळी तरी कमीत कमी 5 गाठ्या नामस्मरण परमेश्वराचं व्हायला पाहिजे. 9वा नियम सांगतात, सांसारिक उद्योग करताना परमेश्वराचा वेध असावा. कोणतंही संसारातलं काम करतो आहे तेव्हा परमेश्वराचा वेध म्हणजे आठवण असायलाच पाहिजे. परमेश्वराचा आठव आपल्या हृदयात असला, दुकानात जा, शेतात जा, बाजारात जा, मार्केटला जा, नोकरीला जा, परंतु परमेश्वराचं नामस्मरण आपल्या तोंडात असलं तर आपल्याला या संसारातली जे येणारी आपत्ती आहे ती येणारच नाही. दहावा नियम सांगतात, नामस्मरणाने निष्काम भावनेने करायचं, हेतूक करायचंच नाही. जे सांगितले 5 गाठ्या गुरुने सांगितले, परमेश्वराची आज्ञा म्हणून मी करतो, माझा नातू पास झाला पाहिजे म्हणून करत नाही, माझ्या नातूचा नंबर लागायला पाहिजे म्हणून करत नाही. निष्काम भावनेने करा, निष्काम भावना शिका. कमीत कमी आपल्या उभ्या आयुष्यात कमीत कमी 40% तरी निष्काम क्रिया, निष्काम म्हणजे निरेतुक क्रिया करण्याचं तुम्ही धोरण आखा आणि त्यानुसार तुम्ही त्या क्रिया करत चला. पुढचा नियम सांगतात, नरकाची भीती नेहमी असू द्या. आपण जे करतो ना हे निश्चित नरकाला नेणार आहे. आज आपण वाहतोय, महादेवसांनी सांगितलंय स्मृतीस्थळात, खूप नवे नवे कपडे घालून ते पाहिलं तेव्हा ते म्हणते, अरे हे नवे कपडे घालताय, नांदताय, आज अशा प्रकारचं वर्तन करताय, उद्या जाती निर्याच्या नानी, उद्या यांना नरकाशिवाय गतच नाही. ही भीती आपल्या अंतःकरणात असू द्या. पुढचा नियम आहे, आहारावर नियंत्रण करा. आहार घ्या, कमी बी घेऊ नका, जास्तही घेऊ नका, पण आपल्याला नियंत्रित नामकत्वाचा आहार घ्या, म्हणजे आपलं जीवन व्यवस्थित जाईल. म्हणजे आपण जर आहार जास्त खाल्लं तर पोथीमध्ये झोप येते, कमी खाल्लं काय होतं, कमी खाल्लं की स्वस्त वाटत नाही, टुकटुक करतं, पोटामध्ये काय ओरळतात, कवळे ओरळतात असं तुम्ही म्हणतात. म्हणून असं नाही, नियंत्रण करा. रात्री 10च्या आत झोपा, सर्वात महत्वाचा नियम. रात्री 10 वाजेच्या आत झोपा आणि सकाळी 10 वाजता उठा. नाही, याच्यात लिहिलंय रात्री 10 वाजता झोपा, सकाळी 10 वाजता उठा. रात्री 10 वाजता झोपा, कमीत कमी 4 वाजता उठा. 4 वाजता नाही उठू शकत तर 5 वाजता उठा. 5 वाजता नाही 5:30ला तरी उठा. 6 वाजेच्या आत उठून कमीत कमी अर्धा तास तरी त्या परमेश्वराचं नामस्मरण करा. 3 ते 6 या दरम्यान जर परमेश्वराचा आठव केला तर परमेश्वराचं लक्ष आपल्याकडे जातं. हे महत्वाची बाब. 11वा नियम 14वा नियम सांगतात, संतांच्या सहवासात जास्तीत जास्त वेळ घाला. जितकं होईल चांगला. संत म्हणजे
ज्याचे गुण चांगले आहेत, ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी मिळेल, यांच्या सहवासात जास्तीत जास्त राहा. एखाद्या वेळेस संधी मिळाली, एखादा आजारी पडलेला आहे, तर त्या महात्म्याची सेवा करा. जर संधीच मिळाली तर ती सेवा सोडू नका. पूर्ण आचरण शक्य नसेल, होत नसेल पूर्ण, निदान आचरणाची हाव तरी धरा की माझ्याकडून हे व्हायला पाहिजे, असं मनामध्ये चिंतन तरी करा, मनामध्ये त्याच्याबद्दल दुःख तरी करा. महत्वाचं आहे. हाव जर दसली तर परमेश्वर सुद्धा प्राप्त होतो. नेहमी परमेश्वराच्या अप्राप्तीचं दुःख असू दे. परमेश्वर भेटला नाही, आता भेटत नाही, पुढे भेटेल का नाही, गत भविष्य वर्तमान, त्याचं परमेश्वराबद्दल थोडंसं आपल्या अंतःकरणात दुःख असू दे. प्रत्येक गृहस्थ आश्रमी आणि कर्म करताना विचार करा की कर्माच्या बंधनात पडलेलो आहे, कर्म करावंच लागणार आहे. पण कर्म करताना ईश्वराचा आठव असू दे. निष्काम कर्म करताना ईश्वराला समर्पण करा. कर्मघातीचं कर्म करताना अंतःकरणात दुःख बाळगा की नाही, हे देवाने सांगितलं नाही आम्हाला करायला, परंतु काय करावं, या कर्माच्या ऋणानुबंधनाच्या माध्यमातून फसल्या गेलेलो आहे मी, आणि हे परमेश्वर याच्यातून काढावं असं ईश्वराला सांगा. दंडवत घालताना पहिलेच सांगितलं मी, उत्तर दिशेला भिक्षुकाकडं, वासनिकाकडं, देवपूजेकडं पाय करू नका. महत्वाचा विधी आहे. आपण दंडत घालतोय तर आपल्या मागे कोणी नसावं. उत्तर दिशेला दंडत घालायचा प्रयत्न करू नका. साधू संतांच्या जवळ जर गेले तर त्यांच्या बसण्याच्या आसनाला पाय लागू देऊ नका. जर कदाचित पाय लागला तर त्याला 2 दंडत घाला आसनाला, म्हणजे त्या गुरुलाच की मला पाय लागत, माझा चुकून पाय लागला. मानवा पंथात पद्धत आहे. मानवा आश्रमात जेव्हा जवळजवळ राहतात, एखाद्याच्या आथरुणाला पट्टीला पाय लागला की तो त्याला काय करतो, दंडोत घालतो. माझा प्रसव मोळ की जे होऊ नये ते तशा प्रकारचा हा विधी तुम्हाला आहे की त्यांच्या आसनाला पाय लागू देऊ नये. संतांच्या समोर उच्च आसनावर बसू नका. सर्वात महत्वाचा नियम हा. एखाद्या काय म्हणता, ऐकून येत काही, हा काय, हा हा त्याच्याबद्दल दुःख पाहिजे ना. मग ते आहे शारीरिक बिमारी आहे, परंतु तुम्ही मागे जोडली म्हणूनच आली ती. आता आली कशी, उद्भवली कशी, आपण मागे काहीतरी अडथळे जोडले म्हणून आली. त्याबद्दल काय पाहिजे, मग दुःख पाहिजे. त्याबद्दल परमेश्वराचा आरती पाहिजे, दुःख पाहिजे की बा हे करू नये, परंतु माझी शारीरिक अवस्था बेकार आहे, मी आतापर्यंत हे देह परमेश्वराच्या चरणी अर्पण करू शकलो नाही, म्हणून अशी माझी पाळी. आपण देह परमार्गाच्या उपयोगी लावलं नसेल मागं कधी, तेव्हा काही पश्चाताप आला नसेल, म्हणून आता पश्चाताप आला तरी याची दशा आली. मी काय सांगतो, करताना काहीच वाटत नाही, पण जेव्हा पश्चाताप येतो ना तेव्हा वेळ राहत नाही. आज काही लोक आनंदाने वर बसतात, काहीच वाटत नाही यांना. कधी कधी साधू खाली बसतात आणि ते वर बसतात, पण त्याच्याबद्दल चितीच नाही. तो मोठा असो का लहान असो, त्या अंतकरणात दुःख जर नसलं तर एखाद्या वेळी अशी पाळी येईल जशी आज तुम्हाला पाळी आली. तुम्हाला समजत आहे, पण आपल्याला खाली बसता येत नाही.
म्हणजे आपला हा शारीरिक दोष मागच्या जन्मातला मागच्या सृष्टीतला या ठिकाणी उद्भवलाय. आपण माग कोणत्याही गोष्टीची बेपर्वा केली म्हणून तो इथं आज तुम्ही दुःख करताय, पुढे तो दोष नसेल. का उत्पन्न झाला की मागच्या वेळेस तुम्हाला त्या दोषाची स्थिती वाटली नाही, तुम्ही आनंदाने बसले. म्हणून ते म्हणतात की असं करू नका. जर पाळी आली शारीरिक दोषामुळे तर त्याबद्दल काय असू द्या, मनामध्ये दुःख. साधू संत यांच्यावर गुरुबुद्धी ठेवा, पण ईश्वर बुद्धी ठेवू नका. जो गुरु आहे, उपदेश घेतलेला आहे, ज्ञान मिळालंय, त्याला गुरुवर ठेवा, पण त्याला ईश्वराचं स्थान देऊ नका. हा मानव पंथातला सर्वात श्रेष्ठ नियम. गुरु हा देव होत. लोक म्हणतात गुरु ब्रह्म गुरु विष्णू, गुरु साक्षात हे नाही. मानव पंथात नाही, तो निमित्तच आहे. देवानी सांगितलं निमित्त मानिजे, पण निमित्ताला ईश्वर मानिजे असं काही सांगितलं नाही. म्हणून त्याच्यावर ईश्वर बुद्धी ठेवू नका. त्यांनी आमच्या जीवनाला कलाटणी दिली, त्यांनी आम्हाला ईश्वर दाखवला. हा जो उपकार आहे हा हृदयात शेवटपर्यंत ठेवा. त्याच्यामुळे ईश्वर दिसला, हे शेवटपर्यंत. पण ईश्वर तो आहे असं समजू नका. जसं दादोसानी समजलं. दादोस काय म्हणे नागदेवाला, अरे मी स्वामीची भक्ती करेन, तुम्ही बाकीच्यांनी कोणाची करायची, माझी करायची. तसं मानवापंत शिकवत नाही. मोबाईल वाचतोय वाटतं, इकडं आणा माझ्याकडं. बंद करा. ग्रस्त आश्रमियांनी श्राद्ध समजते ना. आता मला वाटतं पौर्णिमा गेल्यानंतर 7 तारीख गेल्यानंतर जे 15 दिवस राहतात तो काय आहे, श्राद्धाचा महिना. ते श्राद्ध देवता भक्ती, व्रत वैकल्य, उपवास, विकल्पजन्य क्रिया करायच्या नाही. अशा माध्यमातून या क्रिया करू नका. श्राद्धाची क्रिया करू नका, देवता भक्तीची, व्रत वैकल्याची, उपवास इत्यादी क्रिया करू नका. आता जाण्याचं कारण हो, पावसातून लाईनचा काय संबंध. आवाज येतो माझा, येतो ना. हा हा. पुढचा नियम सांगतात, ईश्वर तुमच्या घरात देवपूजा आहे, परमेश्वराच्या संबंधित विशेष आहे. परमेश्वराच्या संबंधित विशेषाने एखादी मूर्ती बनवलेली आहे, ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण याच्या व्यतिरिक्त जे नमस्कारी नाही, जे परमेश्वराचा संबंध झालेला नाही, तो फोटो असेल, मूर्ती असेल, श्रीकृष्णाचे असेल, चक्रधराचे असेल, का दत्तात्रयाचे असेल, मार्बलचे असेल, का अन्य पाषाणाचे असेल, कोणतीही मूर्ती, फोटो किंवा मृत आत्मा, आपला पूर्वज जो मेलेला तो, यांच्या प्रतिमा देवघरात ठेवू नका, यांची पूजा करू नका. कोणीही असो, उपदेशी नामधारकांनी याची पूजा करायची
नाही. पुढचा नियम सांगतात, इतराचं वैभव पाहून दुःखी होऊ नका. दुसऱ्याचं वैभव पाहिलं आपण मनामध्ये जळतो. आपण जळू नका. त्याचं भाग्य आहे तो करतोय. तुम्ही जोडली नाही, तुम्ही पेरलं नाही बराबर, उगवलं व्यवस्थित नाही आणि माग जमीनची मशागत चांगली केली नाही, त्याच्यामुळं पेरलं तर गवतच उगवलं. आता काय उगवण? गवतच उगवण. म्हणजे आपला अनाधिकार आहे. म्हणून कोणाचा जो इतराचं वैभव आहे ते राहू दे, आपण दुःखी होऊ नका. तो त्याचं वैभव बघू द्या, आपण आपल्या आपल्या ठिकाणावर बसा. संसारात समाधानी आणि त्यागी वृत्ती असावी. कसंही असो त्यागी असायचं आणि समाधानी असायचं. जे मिळालं त्याच्यात आनंद मानणे. ज्या व्यवसायात हिंसा घडते असा व्यवसाय करू नका. असे मानव पंथाचे सर्वसाधारण नियम आपल्याला त्यांनी सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात हे आवश्यक आहे. इकडं आणा, तुमच्याकडून बंद होत नसला तर मी बंद करून देतो. आता मानव पंथाच्या विशेष महत्वाच्या बाबी. उपदेश घेण्यासाठी लागणारी योग्यता. कान फुकवतो ना आपण, त्याची योग्यता कशी पाहिजे. मानव पंथ हा भक्ती मार्ग आहे. या श्रेष्ठ मार्गात प्रवेश करत असताना आपल्या मानवाला काही सद्गुणाचा अवलंब करावा लागतो. आसुरी विचारांना त्यागावं लागतं. आसुरी प्रवृत्ती प्रामुख्याने काय आहे? सप्तव्यसन. मानवा पंथात जेव्हा उपदेश घेतो त्याच्या आधी तयारी काय आहे? सप्तव्यसन. किती खोटं बोलतो आपण, तुम्ही विचार करा. उपदेश घेताना संकल्प सोडल्या जातात. सर्व संकल्प सोडताना विशेष समोर राहतो, गुरु समोर राहतो, उत्तर देशीचा परमेश्वर समोर राहतो. संकल्प सोडतो, आजपासून मी दारू पिणार नाही, आजपासून मी मांस खाणार नाही, आजपासून मी कोणतेही व्यसन स्वीकार करणार. किती दिवस? किती खोटं बोलतो देवाचे. घ्यायचाच नव्हता उपदेश, कोणी आग्रह केलता? काही काही रथी महारथी राहतात आमच्यासारखे, उपदेश घेऊन टाक, थोडी घेतली तरी काही म्हणतात काय हरकत नाही, मांसाहार आला कृष्णार्पण म्हणून घेतला. सर्व काय सांगितलेलं आहे? अर्पण परमेश्वराला. काही खा, फक्त काय करायचं? कृष्णार्पण. म्हणतो चांगला सोपा मार्ग आहे हा. असं नाही सांगितलं एवढ्या पुस्तकात कुठं. म्हणून ते म्हणतात सर्वप्रथम त्याग करणं आवश्यक असेल त्या प्रवृत्तीत सप्तव्यसन मोडतात. ते जर आपल्या जीवनात यशस्वी सर्वस्वी आपण परित्याग करू तर धर्म प्रवेशास तो योग्य ठरतो, नाही ते योग्य ठरत नाही. देवाची सरळ सरळ उत्तर दिशेच्या परमेश्वराला सरळ सरळ खोटं बोलणं आलं. असं करू नका. उपदेशी ईश्वर भक्ताचा विशेषाच्या. ज्यांनी उपदेश घेतला त्यांनी एवढं करायलाच पाहिजे. कमीत कमी 3 तास ईश्वर अर्पण करायला पाहिजे.
आपला 24 तासातला 3 तास वेळ देवाच्या उपयोगी गेला पाहिजे. तो नामस्मरणात जावो, तो भजनात जावो, तो प्रवचन ऐकण्यात जावो, तो शेतात निंता निंता नामस्मरण करण्यात जावो, कोणत्याही पद्धतीने स्वयंपाक करता करता नामस्मरणात जावो. आपल्याला जे जे काम आहे त्याच्यामध्ये कमीत कमी दिवसातून 3 तास वेळ आपला तो गेला पाहिजे उपदेशी माणसाचा. तीन तास ईश्वरार्पण आपल्याला करण्याचा संकल्प प्राप्त झाला पाहिजे. त्याच्यामध्ये काय सांगितलं तिनं? परमेश्वराचं भजन करा, परमेश्वराचं पूजन करा, परमेश्वराचं वंदन करा, परमेश्वराचं स्तवन करा, परमेश्वराचं स्मरण करा, लीला पठन करा, सूत्रपाठ करा, पारायण करा, असे अनेक विधीचं आचरण करा. या 24 तासात 3 तास ईश्वरार्चन काढणे अत्यंत सहज शक्य आहे. आता तुम्ही म्हणतात आम्हाला 3 तास संसारात भेटत, पण टीव्ही जर बसले तर एखादा चित्रपट लागला किती घंट्याचा राहतो? नाही, 3 ते 2.5 घंट्याचा. तर त्याच्यामध्ये 20 जवळजवळ 1 घंट्याची जाहिरात राहते. असं धरून तो 3-3.5 घंट्याचा राहतो. पण आपण पाहतोच का नाही तो? म्हणजे तेवढा वेळ आपल्याकडे शिल्लक आहे. नाही कोणी टीव्ही पाहत, ओट्यावर बसतो 2-4 लोकाला गप्पा घेऊन. ते 2 तास कधी निघायचं काही, म्हणजे 3 तास आपल्या जीवनात असे रिकामे जातात. 24 तासात आपले 3 तास रिकामे जातात. ते जर परमेश्वराच्या चरणी तुम्ही कोणत्याही माध्यमातून घाला. जर तुम्ही सहज शक्य असलं तर हे आधी केलंच पाहिजे उपदेशी माणसाने. हा संन्यासाचा आचार नाही. संन्यासाचा आचार याच्यापेक्षा किती कठीण असेल हे आपण ठरवायचं. हा उपदेशी माणसाचा आहे. प्रापंचिक कर्म करत असताना कर्तव्य वृत्ती करतो आहे, परमेश्वराची अनन्य भक्ती करतो आहे. ईश्वराचा आणि परमेश्वराचा संबंध हा अनादीचा आहे, आज नाही, पहिल्यापासून आहे. हे नाते गोते जे आहेत हे कर्म बंधनामुळे लागलेले आहे आपल्याला. आज आपले जे नाते आहेत हे कशाने लागले? या कर्माने लागले. हा भाऊ आहे, हे बहीण आहे, हा जावाई आहे, ही मुलगी आहे, ही सुनबाई आहे. कशाच्या माध्यमातून लागले? देहाच्या माध्यमात. हे देह जर गेलं, तो जीव म्हणतो का मेल्यावर की माझी सुनबाई आहे? येतो भेटायला का? मुलाला भेटायला येतो? नाही. कर्मबंधनाने फक्त नाते लागलेले. कर्म संपलं की नाते संपले. ऋणानुबंध आहे आपलं, त्यानुसार हे प्राप्त झालेले आहे. असं आपल्या मनात विचार करून प्रत्येक कर्म परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. त्याच्याने तुम्हाला कर्माचं बंधन लागण्यापासून दूर होईल. कर्म भोगावे लागणार नाही. ईश्वर भक्तीचा मार्ग सुकर होईल, सहज सुलभ होईल. तुम्ही करायचा प्रयत्न तर करा. दिवसाची सुरुवात कशी करायची? सकाळी उठल्यावर काय करायचं? नामधारकाने, उपध्यायाने. आणि तिसरा प्रकार मी मागे सांगितला होता. कोणता? चौथा. कोणता प्रकार सांगितला होता? एक नामधारक, एक वेदवंत, एक बोधवंत, आणि चौथा काय सांगितला होता? कानफुक्या. चौथा काय सांगितला होता? म्हणजे काय? कानफुक्या म्हणजे काय? बस नुसते फुका मारल्या मोकळा झाला, याला म्हणतात कानफुक्या. त्याचा मानवापंथाशी अर्थार्थी संबंध, पण त्याचं पात्र मात्र
घातल्या जातं, घेतात ते प्रश्न जाऊ द्या, घातल्या जातं, ते घेतात न होतं तो प्रश्न, पण घातल्या जातं. असा जो जीव त्याला कानफुक्या म्हणतो. म्हणजे रोज सकाळी 3 ते 6 दरम्यान, 3 वाजेपासून 6 पर्यंत नक्कीच उठायला पाहिजे. कदाचित आपल्याला जाग 4:30ला येतेच, अर्ध्या गावात येते वाटतं, अर्ध्या गावात काही येत नाही. तिकडं पाणी 4 वाजता येतं, इकडं सकाळी 4 वाजता येतं. मग पाणी आल्यानंतर कमीत कमी अर्धा तास तरी नामस्मरण करा आणि झोपून राहा. आम्ही म्हणत नाही झोपू नका, पण त्या 3 ते 6 दरम्यान कमीत कमी अर्धा तास तरी परमेश्वराचं काय करा, नामस्मरण करा. परमेश्वर आपल्यावर दृष्टी टाकेल तेव्हा आपण जागी दिसलो पाहिजे, म्हणजे आपण परमेश्वराचे भक्त आहे हे आपल्याला कळेल. 5 अवताराचं एकाग्र मुखाने नामाचं स्मरण करा, अशा 5 गाठ्या तरी करायला पाहिजे. सकाळची देवपूजा कमीत कमी 5:30-6 वाजेच्या आत झाली पाहिजे. सूर्योदय होण्याच्या आधी आपल्या घरातली देवपूजा, आपण उठतो मंदिरात एवढ्या वेळ लवकर येऊ शकत नाही, परंतु उठल्यानंतर घरात तर देवपूजा आहे ती तर आधी करा. 6 वाजेच्या आत ती देवपूजा करायचा प्रयत्न करा. नंतर मग मंदिरात या, पण प्रातःकाळी देवपूजा करायलाच पाहिजे. कशी करायची तर आसनावर विशेष आहे, त्याच्यावर रात्री पांघरून टाकतो आपण, त्याला मुख वस्त्र म्हणतो. ते काढायचं. आपले परमेश्वराच्या संबंधित असलेले विशेष त्यांना आसनावर व्यवस्थित ठेवायचं. त्यानंतर हात स्वच्छ धुवायचे, हात कोरडे करायचे, खाली बसून, ज्याला बसता येतं, ज्याला नाही बसता येत त्यांनी, पण लक्षात ठेवा वर जरी बसायचं असलं, आपण वर बसलेलो आहे, आपलं शरीर कमजोर आहे म्हणून आपण खाली बसू शकत नाही, परंतु देवपूजेच्या जितकी उंच आहे त्याच्या खालीच आपण पाहिजे, त्याच्यावर नसावं, हे लक्षात ठेवायचं. नाही तर देवपूजा खाली आहे ना आपण खुर्चीवर, अवेल नाही. आपण असे बसलो तर आपली देवपूजा इतकी वर तरी पाहिजे. आपण देवपूजा करतो त्याच्या उंच आसन असावं, असा नियम आहे. नाही तर अवेल ना जाते, त्या प्रसादाची त्याची अवेल ना होते. ते आसन आपण बसतो त्याच्यापेक्षा उंच पाहिजे, कमीत कमी तेव्हा अवेलनाचा दोष चुकतो. म्हणून ते म्हणतात काही काहीची देवपूजा काही तळ गलाला राहते, पा खालीच मांडलेली राहते. मग आता खाली जर ठेवलेली आहे, याला खाली बसता येत नाही, याने कसं करायचं? आहे का प्रॉब्लेम हा घरात? तर खाली ठेवायचेच नाही. आसन हे देवपूजेचं आपल्या कॉट पेक्षा उंच पाहिजे. आपण ज्या कॉटवर झोपतो त्याच्यापेक्षा उंच असावं. तर ते देवपूजा करण्याचा आनंद आहे. विशेष वंदन करताना, विशेष उचलताना उलटे पालटे करू नका. उलटे पालटे समजता ना? असा असा इकून तिकून आपले बांधणी आहे तरी बी लोक चांदीला बी डोकं ठेवतात, तिकून बी ठेवतात. नका ठेवणं. वरून जरी ठेवला तर नमस्कार, मूर्तीला जरी समोरून जरी नमस्कार केली